नमस्कार मित्रांनो. तो दबंग पिक्चरचा तुम्हाला तो डायलॉग माहित आहे, स्वागत नहीं करोगे हमारा. तर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये. आणि मी खास करून त्या लोकांचे स्वागत करू इच्छितो की जे महाराष्ट्रात मराठी माध्यमातून नाही शिकले आणि इंग्रजी माध्यमातून शिकले, कारण तो काळाचा ओघ होता. परंतु त्यांना MPSC मराठी माध्यमातून शिकता येत नाही. इंग्रजी माध्यम खूप आवश्यक आहे. आणि अशा लोकांसाठीच मी हा चॅनल खूपच महत्त्वाचा प्रभावी करून ठेवलेला आहे. मी लोकांना इम्प्रेस करण्यासाठी इथे बिलकुल नाही आहे. आय एम जस्ट हिअर टू क्रिएट इम्पॅक्ट ऑन युअर प्रिपरेशन. अँड दोज who feel really, you know, you know, backward or destitute because of lack of material and lack of guidance in English medium, I am here for them. And I'm for all guys. Okay, don't worry about it. मराठी माध्यमाचे लोक जे आहेत ते सुद्धा मला या भाषेतून समजून घेतील, कारण मी मराठी इंग्रजी दोन्ही बायलिंग्वल अप्रोच ठेवणार. तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण हा जो मुद्दा आहे इकॉनॉमिक सर्वे, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असतो MPSC आणि UPSC साठी. ओके, कोणतीही परीक्षा असू द्या, MPSCची राज्यसेवा असो किंवा कंबाईनची एक्झाम असो, प्रश्न जे आहे इकॉनॉमिक सर्वेच्या आधारावर विचारले जातात. याला आर्थिक पाहणी अहवाल म्हणत असतो आपण. दरवर्षी बजेटच्या आधी हा जानेवारीमध्ये येतो आणि याचे विश्लेषण तुम्हाला समजणे आवश्यक आहे. परंतु हा एवढा मोठा असतो की ते PDFच 30-35 MBचा असतो आणि पुस्तक भला मोठा असतो. काय एवढं वाचावं आणि त्यातून काय घ्यावं, काय समजावं, ते समोर कसे प्रश्न विचारले जातील, कोणत्या गोष्टी त्यातल्या महत्त्वाच्या आहे हे कोणालाही कळत नाही. माझा अट्टाहास आहे की या गोष्टीचा सिक्रेट जो मी जाणून घेतलेला आहे, ओके, मागच्या 15 वर्षापासून, आय एम गोइंग टू एम्फसाइज ऑन दोज ॲस्पेक्ट्स विच आर व्हेरी इसेन्शियल पार्ट ऑफ इकॉनॉमिक सर्वे दिस इयर, अँड दे विल गाईड यू. ओके, what to take away from the document and which will reflect in exam. ओके, दोन्ही गोष्टी. म्हणून मी काय केलेलं आहे की तुम्हाला एक आधार सांगतो, एक खूपच महत्त्वाची ट्रिक सांगत आहे, एक लॉजिक सांगत आहे की त्या लॉजिकच्या आधारावर तुम्ही जे आहे यातून काय घ्यायचे आणि इकॉनॉमिक्स मधले कोणते टॉपिक निवडायचे जे या वर्षी परीक्षेत विचारले जातील किंवा पुढल्या वर्षी परीक्षेत विचारले जातील. ओके, एक अनालिसिस आहे. म्हणून MPSCचे जे PYQ मॅपिंग टेबल मी तयार केलेलं आहे खाली, ते तुम्हाला खूपच महत्त्वाचं ठरेल. प्रिलिम ओरिएंटेड, मेन्स ओरिएंटेड सुद्धा यामध्ये ते ॲस्पेक्ट येणार आहे. समोरील जे काही या आठवड्यात समोरून जे काही लेक्चर येतील इकॉनॉमिक्समध्ये, त्यामध्ये कोणत्या घटकावरती प्रिलिमसाठी कसे प्रश्न, मेन्ससाठी कसे प्रश्न विचारले जातील आणि त्याचे उत्तर काय असावे. म्हणजे प्रिलिमचं तर जाऊ द्या, पण मेन्ससाठी कसे उत्तर लिहायचे, काय महत्त्वाचं कंटेंट त्यातून ग्रॅब करायचा, जे यावर्षी मेन्स देणार असतील किंवा जे 2026च्या प्रिलिमची मेन्स जेव्हा 2026च्या शेवटी होईल किंवा 27 मध्ये होईल तेव्हा सुद्धा कामाचं असेल. त्यामुळे इफ हॅव टू फॉलो मी, ओके, बिकॉज आय एम व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन. यू बिलीव्ह ऑर नॉट, ओके, हिअर इट इज. ओके, कारण हे तयार केलं ह्याच्यात समजून घ्यायचं आहे की त्या कोणत्या कन्सेप्ट आहे इकॉनॉमिक सर्वेमध्ये त्याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे. MPSC कशा प्रकारे आणि कधी ते विचारलेलं आहे, कशा प्रकारे विचारत असते, हे आपण बघूया. हा टेबल जो मी बनवलेला आहे जो PYQच्या आधारावर आहे, मी वर्ष आणि टॉपिक सांगितलेलं, फक्त काही शिकवण्यासाठीही तुम्हाला बोलवलं नाही. यात काही शिकायचं नाही, फक्त बघून घ्या, टाईप नोंदवून घ्या, लिहून घ्या डायरीमध्ये कोणते टॉपिक तुम्हाला फोकस करायचे आणि का बरं फोकस करायचं. इकॉनॉमिक सर्वेमध्ये ते इम्पॉर्टंट आहेत म्हणून फोकस करायचे. याच्या आधी कसे प्रश्न विचारलेले इकॉनॉमिक सर्वेच्या आधारावरती ते तुम्हाला आता कळणार आहे मित्रांनो. ओके, येस, हाऊ टू यूज दिस टेबल देन. दिस इज एक्झाम स्ट्रॅटेजी. ओके, so MPSC always revises the concepts. Okay, so there is a revision of concept, you have to revise them as well. Okay, in which year they have been asked and question types altogether, हे गोष्टी येणार. सेकंड, एक्सपेक्ट स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन्स ऑन MCQs. ओके, बेस्ट MCQs फ्रॉम रिपीटेडली आस्क्ड कॉन्सेप्ट, त्याच्यात जे वारंवार विचारलेले त्याच्यावर तुम्ही स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन अपेक्षित ठेवा राज्यसेवेसाठी खास करून. आणि प्रिलिमसाठी तुम्हाला डेटा हा महत्त्वाचा असेल. डेटा प्लस स्टेटमेंट दोन्हीचे लेक्चर समोर येणार आहे इकॉनॉमिक सर्वेवरती. मी थोडा उशिरा टाकतो, परंतु हे खूप कामाच्या गोष्टी आहेत, ते समजून घ्यावे. हेच मी 2 पार्टमध्ये टाकणार आहे, कारण कोणी एक सलग पाहत नाही. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहावा लागेल तुम्हाला, तेव्हा तुम्ही समोर काहीतरी जाणार नाही तर हरवले, समजून घ्या. समोर जाऊया. ओके, जे मूलभूत किंवा गाभाभूत स्थूल अर्थशास्त्रीय जे संकल्पना आहेत, कोर मॅक्रो इकॉनॉमिक कॉन्सेप्ट. ओके, सो आय डिवाइड देम into this kind of concept. Number 1, GDP versus GNP.
ओके, 2016 आणि 2020 मध्ये प्रश्न विचारले, 4 वर्षाचा डिफरन्स आहे. अंधश्रद्धा सांगत आहे तुम्हाला मी, परंतु ही खरी पण होऊ शकते. ओके, 4 वर्षाच्या फरकाने, 3 वर्षाच्या फरकाने क्वेश्चन रिपीट झालेले आहे, तुम्ही बघू शकता. सो दिस कॅन बी ट्रिक फॉर यू, ए काइंड ऑफ अनालिसिस. ओके, ए काइंड ऑफ अ ट्रॅप. तुम्ही बघू शकता की असं विचारलेलं आहे. बट दिस इज नॉट ट्रू. ओके, आय डोंट बिलीव्ह इन दिस काइंड ऑफ सुपरस्टिशन्स. असा एक ट्रेंड डेव्हलप झाला याचा अर्थ तो नेहमी राहील असंही आवश्यक नाही. पण तुम्हाला दिसेल ते इथे तुम्ही बघून घ्या. नॉमिनल जीडीपी वर्सेस रिअल जीडीपी वरती प्रश्न 2018 आणि 2022 मध्ये 4 वर्षाच्या फरकाने विचारलेले. ओके, ऍक्च्युअली हे रिपीट झालेलं क्वेश्चन आहे. आता प्रॉब्लेम हा आहे की हे रिपीट त्यामुळे नाही झाले की 4 वर्ष डिफरन्स आहे, कोणीतरी कटकारस्थान करून रचलेलं असेल की 4 वर्षाच्या फरकाने हा प्रश्न विचारायचा आहे. अरे बाबा, त्यावेळेस ते संयोगाने परिस्थिती जुळून आल्या त्या वर्षी की नॉमिनल जीडीपी रिअल जीडीपीला परत कन्सिडर करावं लागलं. जीएनपी आणि जीडीपीच्या कन्सेप्टवरती परत तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागलं, कारण इकॉनॉमिक सर्व्हेने ते एम्फसाइज केलं होतं. त्याच्यावरती खूप जास्त जोर दिला होता. समजलं का? अंधश्रद्धाळू व्हायचं नाही. लर्न एव्हरीथिंग, इम्प्रोवाइज युअर सेल्फ. ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कन्सेप्च्युअल डिफरन्स, याच्यावरती प्रश्न विचारतात. जीएनपी जीडीपी मधील कन्सेप्च्युअल डिफरन्स. रिअल जीडीपी म्हणजे जे एक नाममात्र जीडीपी आहे आणि वास्तविक जीडीपी आहे, याच्यावरती ऍडजस्टेड स्टेटमेंट, इन्फ्लेशन ऍडजस्टेड स्टेटमेंट प्रश्न विचारले. नॉमिनल जीडीपी जी आहे ती आताची करंट प्राइसेस जे त्याच्यावर मोजलेली जीडीपी असते, आणि रिअल जीडीपी जी असते ते एखादी जे बेस इयर असते, स्टॅटिक प्राइसेस असतात त्याच्यावरती मोजलेली जीडीपी असते. त्यामुळे काय होतं की आपल्याला ओरिजिनली किती आपण समोर गेलो नाही गेलो ते कळत असते. इन्फ्लेशन, महागाईचा किती परिणाम होता त्याच्यावरती नाही होता हे कळत असते. हे प्रश्न नेहमी चव्हाट्यावर राहील. मी याला ट्रिपल स्टार करतो मित्रांनो, हे तुम्ही नेहमीच लक्षात ठेवा. याच्यावरच एक व्हिडिओ मी बनवून ऑलरेडी टाकलेला सुद्धा चॅनलवर, तुम्ही बघू शकता. इकॉनॉमिक्स सेगमेंट आपल्या चॅनलवर खूप साऱ्या प्लेलिस्ट तयार केलेल्या आहेत वेगवेगळ्या सब्जेक्टच्या. त्यामध्ये तुम्ही घुसून जर बघितलं, तुम्हाला तुमच्या कामाचा नेक्स्ट एक्झाम मध्ये येणारा प्रश्न तुम्हाला दडलेला दिसेल. ज्यावेळेस परीक्षा होईल त्यावेळेस तुम्ही बघाल की आपल्या लेक्चरमधून प्रश्न डायरेक्ट होते. मी काही एमपीएससीची साटेलोटे केलेला माणूस नाही आहे, पण तुम्हाला माहित आहे काय विचारले जाऊ शकते. पोटेन्शियल ग्रोथ बघा काय आहे. 2023 मध्ये प्रश्न स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन होता पोटेन्शियल ग्रोथ वरती. यावर्षी विचारला. इव्हन इनफॅक्ट कंबाईनच्या एक्झाम मध्ये यावर्षी प्रश्न विचारला होता. आयएमएफच्या प्रोजेक्शन नुसार 7.4% एवढी ग्रोथ जी दाखवली होती, ओके, त्याच्यावर प्रश्न होताच. विचारेल, ओके, विचारणारच आहे. हा, आता हा महत्वाचा आहे. या वर्षीच्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर खूप मोठा भर देण्यात आलेला आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर हा वाढलेला आहे. सरकार खूप उत्पादक संसाधनाची निर्मिती करत आहे. गव्हर्नमेंट इज प्रोन टू क्रिएट मच ऑफ what we say productive assets. That's why capital expenditure has increased and it has a multiplier effect. So you have to learn the definition of multiplier effect. That concept is very important. It has been asked in 2017 and 2021. 4-year difference again. Okay, I would like to emphasize on. अजून 4 वर्षाचा डिफरन्स आहे त्याच्यामध्ये, दिसेलच तुम्हाला. बट अंधश्रद्धा म्हणालो मी तर भांडवली खर्च आणि महसुली खर्च, भांडवली खर्च, ओके, आणि महसुली खर्च याच्यावरती प्रश्न विचारलेले तुम्हाला दिसतीलच. ओके, हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. म्हणून हा टॉपिक तुम्ही कुठेही सोडू नका. तुम्ही ओरिजिनली याची कॉन्सेप्ट वाचा आणि इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये दिलेले डेटा त्यात ऍड करा, ऍडिशन करा, नोट्समध्ये ऍड करा, जेणेकरून तुम्हाला कळेल. याच्यानंतरच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी याच्याबद्दल पूर्ण विश्लेषण केलेलं असेल की काय डेटा कसा बदललेला आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर किती आहे, महसुली खर्च किती आहे, ते कसं परीक्षेमध्ये वापरला जाऊ शकतो, कसे मॉडेल क्वेश्चन विचारले जातात. मी क्वेश्चन सुद्धा दाखवलेले असेल तिथे. ओके, मॉडेल क्वेश्चन ते येईल तुम्हाला आणि त्याच्यामधून प्रश्न येतील. ओके, हा आपला कनेक्शन आहे. इन्व्हेस्टमेंट लेड ग्रोथ 2022 मध्ये विचारला होता आणि यावर्षी इन्व्हेस्टमेंटने सुद्धा खूप मोठी कमाल केलेली आहे. म्हणून 4 वर्षाचा डिफरन्स 2026 मध्ये. ओके, का बरं 4 वर्षांत होतं माहित नाही मला, पण इट्स कोइन्सिडेन्स आहे. ओके, तर 2026 मध्ये याच्यावरती इन्व्हेस्टमेंट लेड ग्रोथवर प्रश्न विचारला जाईल. याच्यामध्ये असर्शन रिझन काइंड ऑफ क्वेश्चन होता. यावर्षी पण इन्व्हेस्टमेंट वाढवून, म्हणजे 2025-26 मध्ये इन्व्हेस्टमेंट वाढून त्याने खूप मोठा इम्पॅक्ट क्रिएट केलेला आहे. इन्व्हेस्टमेंट लेड ग्रोथ ही चांगली वाढलेली आहे आणि ते तुम्हाला मी दाखवेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तुम्हाला दिसेल ही. सार्वजनिक वित्त मित्रांनो, पब्लिक फायनान्स, जे सरकार आपल्या माध्यमातून खर्च करते, ओके, पब्लिक फायनान्स म्हणतो. सार्वजनिक वित्त जे आहे खूपच महत्वाची गोष्ट असते. याच्या हा खूप हाय यील्ड एरिया आहे. म्हणजे याच्यामध्ये काय असतं की सरकार त्याच्याकडे जे काही उत्पन्नाचा स्रोत आहे, खास करून पहिले तर रेव्हेन्यू, महसूल म्हणजे कर आणि करेतर उत्पादन, टॅक्स अँड नॉन टॅक्स रेव्हेन्यू ज्याला मिळते दरवर्षी.
once it is accrued, government can plan based on it what kind of social development plans, social welfare plans they can plan. आणि जे काही अनुत्पादक खर्च आहे त्यातून भागवत असतात सरकार, तो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असतो. आणि कॅपिटलचा अर्थ की सरकारकडे जेवढी ती पुंजी जे इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे किंवा सरकारची डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे निर्गुंतवणूक करून प्राप्त झालेली आहे, त्याच्या आधारावरती काय गुंतवणूक करून कोणत्या प्रकारची उत्पादक साधने सरकार निर्माण करू शकते. कॅपिटल एक्सपेंडिचर व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर मोटिवेटिंग और सपोर्टिंग द ग्रोथ. ओके, दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. सो फिजिकल डेफिसिट, revenue deficit, primary deficit, capital expenditure, tax buoyancy, these are the concepts which are associated with public finance. Okay, deficit खास करून तूट ज्याला म्हणतो आपण, deficit means deficit is actually the difference. That means when government exceeds its expenditure than its income. सरकारकडे जे प्राप्ती आहे त्यापेक्षा जास्त जर काय सरकार खर्च करत आहे तर घाटा, डेफिसिट निर्माण होतो. त्यामध्ये राजकोषीय तूट, फिजिकल डेफिसिट, रेव्हेन्यू डेफिसिट याच्यावर प्रश्न विचारला. याच्या प्रश्नाचा ट्रेंड बघा 2013, 18, 21, 23 असा. ओके, 5 वर्ष, नंतर मग 3 वर्ष, नंतर मग इकडून 2 वर्ष. ओके, असा प्रश्न विचारला ना. 24 मध्ये विचारला नाही, 25 मध्ये विचारला नाही, अगेन 26 आता आहे. पण फिजिकल डेफिसिट हा नेहमीच ओके क्राऊन असतो, लक्षात ठेवा. हा भारतासमोर खूप मोठी समस्या म्हणून आतापर्यंत राहिलेला आहे, एक चॅलेंज म्हणून राहिलेला आहे. ओके, इव्हन FRBMच्या ऍक्टनुसार सुद्धा आपण याच्यात कधी सक्सेसफुल झालो नाही पूर्णपणे. त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवायचे, डेफिनेशन काय, याचे परिणाम काय, हे तुम्हाला परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. म्हणून फिजिकल डेफिसिट नेहमी ठेवा. मी तुम्हाला इकॉनॉमिक सर्वेच्या माध्यमातून इकॉनॉमिक्स मध्ये कसं लक्षात ठेवायचं आहे, इकॉनॉमी, इंडियन इकॉनॉमी मध्ये कोणत्या पार्टवर लक्ष ठेवायचं आहे, जेणेकरून इंडियन इकॉनॉमीचे ते जे प्रश्न आहे की नाही 3-4 की भाई आ कहाँ सर है यार, दिमाग खराब कर रहे वाले, ते वाले प्रश्न जे तुमचे सुटतील. ओके, यस, absolutely, I'm not lying before you, I'm not wasting my time. Okay, my time is very precious. Revenue deficit, महसुली तूट 2016 आणि 4 वर्षाचा डिफरन्स. हा 4 वर्षाचा फंडा काही सोडत नाही. मला वाटतं काहीतरी न्यूमरोलॉजी दाखवावं लागेल. असं असेल ना, असे प्रश्न वारंवार येतील. मग इथून अजून तुम्ही 4 वर्षाचा एक 2024 मध्ये विचारला सर. ओके, 2024चा रेकॉर्ड नाही, मग का 6 वर्ष का 4 नंतर. ओके, आय डोंट नो, पण दे कॅन आस्क यू, आय डोंट नो. पेअर मॅचिंग कन्सेप्टवर विचारलेले यांच्या हे तिन्ही बद्दल. प्रायमरी डेफिसिट 2019 मध्ये विचारला होता. ओके, इट्स ऑलमोस्ट 6 years now. Capital expenditure, man, this is very important. CapEx 2017, 4 वर्ष डिफरन्स. 21 ते 24, 3 वर्ष डिफरन्स. 24 ते 26, 2 वर्ष डिफरन्स. ओके, रिझनिंग करायला लागलो मी डायरेक्टली, बट आय डोंट नो. ओके, मल्टिप्लायर लॉजिक, ओके, टॅक्स बॉयन्सी कन्सेप्टवर विचारला होता. ओके, जो करातील फुगवटा आहे त्याच्यावर कसा प्रश्न आहे हे येऊ शकतात. ओके, हा, याच्यात मला शिकवण्याची गरज नाही, पण तुम्हाला सांगतो. आता लक्षात ठेवा 2018, 2022 यामध्ये हे मौद्रिक धोरण आहे. मॉनिटरी पॉलिसीचा अर्थ होतं मौद्रिक धोरण. RBI मौद्रिक धोरण राबवते, सरकार नाही राबवत. सरकार राजकोषीय धोरण राबवते, वित्तीय धोरण. गॉट दिस पॉइंट? ओके, हिअर इन्फ्लेशन टार्गेटिंग म्हणजे महागाईवर नियंत्रण ठेवण्याचे जे काही स्ट्रॅटेजीज आहे, रणनीती आहे ते. मॉनिटरी पॉलिसी कमिटी आहे, MPC आहे, MPC. ओके, त्याच्यावर लक्ष ठेवा. 2018-22 मध्ये याच्यावर प्रश्न विचारला, कारण या काळात महागाई हा खूपच वरच्या पातळीवर जाणारा मुद्दा होता. and that's why inflation targeting was very important part of it, and that's why it has been asked, and statement based questions have been asked on this part. Then okay guys, all time favorite for MPSC or all time favorite of all the economists is okay, consumer price index and wholesale price index. ग्राहक किंमत निर्देशांक आणि घाऊक किमती निर्देशांक दोन्ही खूप महत्वाचे. 2016-19 3 वर्षाचा डिफरन्स, 19-23 4 वर्षाचा डिफरन्स. ओके, असं काही नाही आहे, मी जस्ट तुम्हाला सांगत आहे. कम्पॅरिझनवर प्रश्न विचारलेला आहे. दिस कॅन बी द नेक्स्ट क्वेश्चन. यावर्षी याच्याबद्दल असं काही मोठी गोष्ट नाही, पण हे नेहमी फेवरेट असते. रेपो रेट, माय गॉड, दिस इज नोन एज पॉलिसी रेट. याला धोरणात्मक दर म्हणतात. ओके, 2014-17. ओके, याच्यावर प्रश्न विचारला 3 वर्ष, 17 ते 21. ओके, डिफरन्स 4 वर्षाचा होता. इथून तुम्ही आता 5 वर्षाचा डिफरन्स 2026 मध्ये विचारेल का? ओके, 2026 मध्ये हे मी तुमच्या डोक्यात अंधश्रद्धा टाकत आहे, खरं सांगतो, पण असं काही नाही, मी वारंवार बोलत आहे. ओके, MPSC मध्ये काय
UPSC मध्ये कधी असा एक ट्रेंड चालला होता? MPSC मध्ये आहे की नाही मला माहित नाही आहे. आई डोंट नो, आई डोंट बिलीव इन दिस काइंड ऑफ स्टफ. ओके, बाद में बदनाम नहीं करना मेरे को भाई. ओके, बट रेपो रेट इज ऍक्च्युअली व्हेरी इम्पॉर्टंट रेट. पहिले बँक रेट होता, आता रेपो रेट आहे. ओके, खूपच महत्वाचा दर आहे. त्यामुळे याच्यावर लक्षात ठेवा, मॉनिटरी पॉलिसी टूल बेसवर क्वेश्चन विचारले जाते. याच्या व्यतिरिक्त CRR आणि SLR वर सुद्धा प्रश्न विचारलेले आहे. 5-5 वर्षाचा डिफरन्स नाही. ओके, तुम्ही समजून घ्या काय करायचं. फंक्शन काय आहे CRRचा आणि SLRचा, त्याच्यावर प्रश्न विचार. लिक्विडिटी टूल्स हे जे न्यू मेकॅनिझम आहे, SDF and MSF, margin standing facility, these have been the question in 2023. They can ask you question in the next attempts as well. ओके, एक्सटर्नल सेक्टर, बाह्य क्षेत्रावर प्रश्न विचारून घ्या. त्याच्यामध्ये खास करून आपल्याला जेवढ्या काही देणी घेणी आहेत दुसऱ्या देशांची, बॅलन्स ऑफ पेमेंट ज्याला म्हणतो आपण, व्यवहार तोल. ओके, सो क्वेश्चन्स हॅव बीन आस्क्ड इन सच वे. ओके, 14 to 19, 5 year difference, 19 to 22, 3 year difference. ओके, एज अ क्वेश्चन टर्नर, कॉम्पोनंट जे बॅलन्स ऑफ पेमेंटचे त्याच्यावर प्रश्न विचारला. कोणते घटक आहे व्यवहार तोलाचे त्याच्यावर प्रश्न विचारला. व्यवहार तोल तसाही ऑल टाइम इकॉनॉमिक्स मधला फेवरेट टॉपिक आहे, यू शुड नॉट मिस. यावर्षी बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये आपली थोडीशी कटौती झालेली आहे, हे लक्षात ठेवायचे. ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे म्हणून हे परीक्षेत विचारलं जाऊ शकते. याच्यावर तुम्ही लक्षात ठेवा इकॉनॉमी वाचताना. अबे हे मी काही परीक्षेत येईल असा भविष्यवाणी नाही करत आहे, ज्योतिष नाही आहे. हे जे टॉपिक्स आहे हे कोणत्या वर्षी विचारले होते तेच टॉपिक्स त्यावेळेस हिट इश्यू होते इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये. यावर्षीच्या इकॉनॉमिक सर्व्हेच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे पुढल्या लेक्चरमध्ये, पण हे तुम्हाला विसरता कामा नाही, कारण ह्याच गोष्टी जे यावर्षी पण रिफ्लेक्ट होतील. यावर्षी कोणते रिफ्लेक्ट झालेले, ते करंट अकाउंट डेफिसिट सुद्धा रिफ्लेक्ट झालेला आहे. 2024 मध्ये अलीकडचा प्रश्न होता, 25 मध्ये नाही आला. 17, 21, 24 असे प्रश्न विचारले. 4-4 वर्षाचा, 3 वर्षाचा डिफरन्स नाही. ओके, कॉजेस अँड इफेक्ट्सवर प्रश्न विचारला, कारण यावर्षी पण हिट मध्ये आहे, ती येईलच. फॉरेक्स रिझर्व्ह वरती प्रश्न विचारला 2016 मध्ये, 20 मध्ये. यावर्षी त्याचा खूप जास्त रोल नाही आहे, पण रोल बेस्ड प्रश्न विचारला होता. एक्सचेंज रेट वरती प्रश्न विचारले, विनिमय दर. ओके, डॉलरच्या तुलनेत हे विचारलं जाऊ शकते. 2018 मध्ये विचारलं होतं. या वर्षी मागच्या वेळी 2025 मध्ये, 24 मध्ये म्हणा तुम्ही, खूपच मोठी गच्छंती रुपयाची डॉलरच्या तुलनेत झाली. त्यामुळे इम्पॅक्ट वरती प्रश्न विचारले जाते. हा ट्रिपल स्टार करतो. एक्सचेंज रेट वरती प्रश्न विचारले जाऊ शकते. ओके, दिस कॅन बी द क्वेश्चन. ओके, देन ऍग्रिकल्चर अँड रुरल इकॉनॉमी. ऍग्रिकल्चर अँड रुरल इकॉनॉमी लक्षात ठेवा. ओके, इकडे प्रश्न लक्षात ठेवा. ऍग्रिकल्चर वरती कोणत्या भागावर प्रश्न, मिनिमम सपोर्ट प्राइस, किमान आधारभूत किंमत. ओके, लक्षात ठेवा. कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजे किमान आधारभूत किंमत. ओके, लक्षात ठेवा. 2015, 18, 23 असे प्रश्न विचारले, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन होते. याचा उद्दिष्ट काय? शेतकऱ्यांच्या मदतीसाठी खूपच महत्वाची गोष्ट आहे. देन ऍग्रिकल्चरचा GDP मध्ये किती शेअर आहे? 16 मध्ये, 21 मध्ये प्रश्न विचारला. यावेळेस थोडं सिग्निफिकंटली त्याचा जो मुद्दा आहे तो थोडा सुधारलेला आहे. ऍग्रिकल्चर ओव्हरऑल नाही सुधारला, पण ऍग्रिकल्चरच्या आतमध्ये अॅनिमल हजबंड्री, फिशरीज यांचा शेअर कसा वाढलाय त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकते. त्यामुळे डेटा आणि ट्रेंडवरती प्रश्न विचारला जातो. लक्षात ठेवा, अॅनिमल हजबंड्री, लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंट ज्याला म्हणतो, फिशरीज ज्याला म्हणतो, यांच्यावरती प्रश्न. मायनिंग, इव्हन मायनिंग ऍग्रिकल्चरचा भाग नाही, पण प्रायव्हेट सेक्टर मधला, त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकते. कारण डेटा जो आहे, आकडे खूप जास्त चेंज झालेले आहे मित्रांनो. समोरच्या लेक्चरमध्ये मी सांगणार आहे. अलाइड ऍक्टिव्हिटीज हे 2019-22 मध्ये विचारलं आयडेंटिफिकेशन वरती. ओके, इट्स ओके, यू कॅन जस्ट टॅकल देम. क्रॉप डायव्हर्सिफिकेशन वर 2024, हा कोणीच अपेक्षित केलेला प्रश्न नव्हता की क्रॉप डायव्हर्सिफिकेशन वरती प्रश्न विचारेल असा कोर प्रश्न विचारला त्यांनी ऍग्रिकल्चर वरती 2024 मध्ये. आणि हे सगळं इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये होतं 2024-25च्या. ओके, काही आश्चर्य वाटण्याची गोष्ट नाही. जो आळशी माणूस हे वाचत नाही इकॉनॉमिक सर्व्हे, त्याचे 3 ते 4 मार्क इकॉनॉमिक्स मधून गायब होतात. तो किती जर पटकले ना, वो दीपस्तंभ पडले, या फिर वो क्या बोलते उसको, जेगळे मास्तरांचे पुस्तक आहे महाराष्ट्रातील किंवा देसाई भालेराव वाचून घ्या. आणि इथं कळत नाही, कारण हे डेटा ओरिएंटेड क्वेश्चन आहे. ओके, इंडस्ट्री अँड सर्व्हिसच्या गोष्ट सांगूया आपण. इंडस्ट्री अँड सर्व्हिसेसची याच्यामध्ये लक्षात ठेवा, MSME काय, मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइजेस,
हा आधार आहे. MSME मिनिस्ट्री बनवली बाप्पा सरकारने. 17, 20, 23 मध्ये प्रश्न विचारलेले आहे आणि ते कोणाच्या आधारावर विचारले? इकॉनॉमिक सर्वे. ओके, स्कीम्स अँड रोल्स काय, त्याच्याबद्दलचे स्कीम्स काय. आणि लक्षात ठेवा, याही इकॉनॉमिक सर्वेमध्ये MSMEने चांगला कार्यक्रम केलेला आहे. रुरल एरियाला उत्थान देण्यासाठी, ग्रामीण औद्योजकतेला उत्थान देण्यासाठी या घटकाने खूप मदत केलेली आहे. प्रोडक्शन लिंक ओके स्कीम जे आहे, इन्सेंटिव्ह स्कीम जे आहे, यांनी खूप महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेसचा खूप महत्त्वाचा भाग आहे. 2021 मध्ये 24 मध्ये प्रश्न विचारला. ओके, असं सेक्टर मॅचिंगवर प्रश्न विचारलेला आहे. हे लक्षात ठेवायचं. ईज ऑफ डुईंग बिझनेस पण मी तुम्हाला सांगणार त्याच्यामध्ये, ते लक्षात ठेवायचं. सर्व्हिस GDP, सर्व्हिस सेक्टरचा GDP मध्ये काय शेअर आहे, हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. 26, 19 आणि 22 त्याच्यामध्ये रँकिंग विचारलेली सर्व्हिस सेक्टरचा GDP मध्ये. यावेळेस 55% प्लस म्हणजे फर्स्ट त्याची रँक आहे. आणि त्याच्यावर डिपेंडेंट लोक किती आहेत, स्ट्रक्चर कसा बनत आहे, भारताची आर्थिक संरचना कशी बदलत आहे, याच्यावरती प्रश्न विचारलेला दिसतो. एम्प्लॉयमेंट अँड सोशल सेक्टरमध्ये जर बघितलं आपण, 3 गोष्टी खूपच तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवावं लागतं. अजून डेटा आहेच. ओके, तो डेटा तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवर मिळेल. ओके, सिद्धार्थ अकॅडमी नावाचा तुम्ही आता जो लोगो बघितला स्टार्टिंगमध्ये, तो लोगो असलेला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचा. त्याच्यामध्ये तुम्हाला करंट अफेअर्स रणाभ्यास म्हणून दिसेल, त्याच्यामध्ये हे तुम्हाला अपलोड केलेलं दिसेल. ओके, तिथून तुम्ही याला डाउनलोड करू शकता. पूर्ण फाईल जी आहे, मी पूर्ण सांगू शकणार नाही, ते सगळं सांगितलं तर एकदम आयतं होऊन जाईल. एम्प्लॉयमेंट अँड सोशल सेक्टरमध्ये बघा काय काय. अनएम्प्लॉयमेंट इंडिकेटरवर प्रश्न विचारलेले आहे 2018-21 मध्ये. मी असं का सांगितलं तुम्हाला सांगतो, तुम्ही लोक पूर्ण व्हिडिओ पाहत नाही म्हणून सांगितलं. अनएम्प्लॉयमेंट इंडिकेटर्स मध्ये 2018-21 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. ओके, PLFS बेस्ड प्रश्न विचारला होता. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स MPI वर प्रश्न विचारला आहे 22 मध्ये, 24 मध्ये. ओके, यावर्षी पण विचारेल, कारण याच्यामध्ये थोडेसे तफावत झालेले आहे, म्हणून हा लक्षात ठेवा. इंडिकेटर आयडेंटिफिकेशन हे प्रश्न विचारण्याचं एक साधन असू शकते. DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रश्न विचारलेला आहे. ही खूपच इनोव्हेटिव्ह योजना आहे इन्क्लुजनची. ओके, त्यामुळे हे सुद्धा प्रश्न विचारू शकते यावर्षी सुद्धा. याने खूप मोठा परिणाम अर्थव्यवस्थेवर केलेला आहे. बेनिफिट लॉजिक याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. सो दीज आर काइंड ऑफ थिंग्स. एन्व्हायरमेंट पर्यंत बाकीचा डेटा आहे, तुम्हाला तो मिळून जाईल. PDF ची लिंक सुद्धा मी इथे पाठवून देईल. कुठे, त्या कोर्समध्ये जे आहे ते यूट्यूबला पाठवून देईल. तुम्ही बघा आणि प्लीज त्याच्यावर विचार करा. दिस इज गोइंग टू बी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर युअर प्रिपरेशन. ओके, म्हणजे काय होतं की हे जे मी इथे शब्द तुम्हाला दिलेले आहे, हेच परीक्षेमध्ये विचारले जातात. हेच तुम्हाला इकॉनॉमी या विषयामध्ये वाचायचं आहे. आणि 2025-26चे जे काही इकॉनॉमिक सर्वे तुम्ही जर वाचायला घेतले, वेळ जर असेल तर त्यामध्ये ह्याच गोष्टी शोधायच्या, त्याचे डेटा लक्षात ठेवायचे. नाहीतर मी टाकणारच आहे इथे लेक्चर्स, त्याच्यामध्ये सर्व डेटा आणि काय महत्त्वाचं आहे, कशावर प्रश्न विचारले जातील, कसे प्रश्न विचारले जातील फिल्मसाठी आणि मेनसाठी, कसे सुद्धा डिस्क्रिप्टिव्हमध्ये आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये सुद्धा कसे, ते तुम्हाला सांगेलच. या व्यतिरिक्त तुम्हाला महाराष्ट्रातील कोणीही चांगला प्रकारचा व्यक्ती मिळत असेल, ऑल दॅट यू कॅन गेट. ओके, यू जस्ट have help to learn economic survey, because economic survey is going to be very very important matter in your preparation. 3 to 4 marks that you can encash from this segment. Okay, don't worry. Thank you very much. Wait for the next lecture. Subscribe the channel. Okay, thank you.